वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी ऑथेंटिक मिसळ। त्याची रेसिपी आता आपण बघून घेऊया। आता आपण रेसिपीला सुरुवात करतो आहोत। मी इथे कढईत मटकी घेतलेली आहे, त्याला चांगले मोड आलेले आहेत। बघा तुम्ही, रात्रभर भिजत घातली आणि एक दिवसभर पूर्ण ती झाकून ठेवलेली, ते चांगले मोड त्याला आलेले आहेत। कढईत आपण मटकी घेतलेली आहे, त्यात मी आता मॅक्झिमम पाणी घालते। जेवढं तुम्हाला तर्री बनवायची असेल तेवढं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। इथे मी जवळपास 1 लिटर पाणी ॲड केलेलं आहे। यात मी आता अर्धा चमचा हळद घालते आणि 1 चमचा मीठ घालते। आता आपल्याला ही मटकी शिजेपर्यंत मोठा गॅसच ठेवायचा आहे। आता ही मटकी शिजेपर्यंत आपण पुढची रेसिपी करूया। आता आपली मटकी शिजेपर्यंत मी इथे तवा ठेवलेला आहे, त्यात मी थोडं तेल घेते, चमचाभर। आता आपल्याला काही मसाले थोडे भाजून घ्यायचे आहेत। 2 चमचे जिरं, 2 चमचे धणे, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 5-6 वेलची, 5-6 लवंगा, 1 चमचा काळी मिरी, 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं। आता मी ते आलं किसून घेतलेलं आहे, तुम्ही आल्याचे तुकडे घेतले तरी चालेल। हे आता आपण तव्यावर भाजून घेऊया। सुरुवातीला मी आता ह्यात आलं आणि लसूण घातलं नाहीये, थोडे आधी मसाले आपण थोडे भाजून घेऊया। 1-2-3 मिनिटं झाल्यावरती मग आपण आलं लसूण घालणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला तीळ आणि खसखस पण वापरायची आहे। आता 1-1.5 मिनिट आपले मसाले छान भाजले गेलेले आहेत। त्यात मी आता लसूण आणि आलं घालते। हे पण आता व्यवस्थित परतवून घेऊया। आता आपले मसाले पण व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, आपलं करपवायचे नाही आहेत। लसणाचा रंग चेंज झाला, त्यावरनं व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। त्यात मी आता 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस घालते। हे सगळ्यात शेवटी घालायचं आहे, कारण हे लगेच भाजलं जातं आणि हे घातल्यावरती 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे। तर आपले सर्व मसाले झालेत व्यवस्थित भाजून। मी गॅसवरनं तवा काढून घेते। आपल्याला थोडं हे थंड करून मग वाटून घ्यायचं आहे। पुढची आपली स्टेज आहे, इथे मी जाळी ठेवलेली आहे। ह्याच्यावरती आपल्याला हे सुकं खोबरं, 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, ते चांगलं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही तव्यावर परतवलं तरी चालेल, पण तुम्हाला एकदम ऑथेंटिक पद्धतीने हवं असेल तर ते गॅसवरतीच, त्याचा स्मोकी फ्लेवर मिळवायचा असेल तर गॅसवरतीच तुम्हाला करणं गरजेचं आहे। नंतर तुम्ही तव्यावरतीही भाजलं तरी चालेल। आपल्याला खोबरे सगळीकडनं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। थोडं काळं झालेलं चांगलं, पण करपवायचं नाही आहे आपल्याला। चारी साईडने व्यवस्थित भाजून घेऊया आपण। खोबरं मी ते व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आता जाळीवरती मी कांदे ठेवलेले आहेत, 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते पण आपल्याला असे भाजून घ्यायचे। तुम्ही अख्खे पण भाजू शकतात, पण अर्धे करून भाजले तर ते व्यवस्थित भाजले जातात आणि लवकर भाजले जातात आणि आतपर्यंत व्यवस्थित त्याला धग लागते। मीडियम टू लो फ्लेमवरती असं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। आपण जे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं त्याचे मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। खास करून खोबऱ्याचे जास्त बारीक तुकडे केलेले आहेत, म्हणजे मिक्सरमध्ये आपली पेस्ट चांगली बारीक होईल। आता हे आपण मगाशी जे मसाले भाजले होते त्याबरोबर हे सर्व एकत्र वाटून घेऊया। वाटताना आपल्याला पाणी खूप कमी वापरायचं आहे, म्हणजे आपली पेस्ट चांगली व्यवस्थित वाटली जाईल।
मिक्सरमध्ये मी आता हे वाटून घेतलेलं आहे। हे वाटल्यावर आता मी याच्यात फ्रेश खोबरं 1 वाटी घालते आणि आता परत एक चांगली मऊ पेस्ट करून घेते। आपलं वाटण आता पूर्णपणे रेडी आहे। आता पुढची रेसिपी करेपर्यंत त्याआधी आपण एक मटकी आपण जी शिजवत ठेवली होती ती व्यवस्थित शिजली का आपण चेक करूया। हे बघा व्यवस्थित शिजलेली आपली मटकी। मी तर गॅस पण बंद करून टाकते आणि तुम्हाला जर हे तर्री तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही याच्यात पाणी ॲड करू शकता। आता जर तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तर उकळवलेलं पाणी याच्यात घाला। आता मी एका मोठ्या कढईत तेल घेतलेलं आहे। 1 वाटीभर आपल्याला तेल घ्यायचं आहे कारण ह्याला व्यवस्थित कट येणं गरजेचं आहे। जर तुम्हाला ऑथेंटिक पद्धतीने मिसळ बनवायची असेल कोल्हापुरी मिसळ तर त्यात तेलाचं प्रमाण जास्तच असतं। तर त्याप्रमाणे मी आता 1 वाटीभर तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापल्यावर ह्यात आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपण थोडासा परतवून घेऊया। कांदा आपल्याला एकदम ब्राऊन होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा आहे। कांदा आपला छान परतला गेलाय, रंग पण त्याचा चेंज झालाय। ह्यात आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। मी आता गॅस एकदम स्लो करते। सगळ्यात आधी मी इथे कांदा लसूण मसाला घेतलाय 3 चमचे। त्यानंतर 1 मोठा चमचा लाल तिखट, हे काश्मीरी मिरची पावडरचं लाल तिखट आहे, याने आपला रंग छान येईल। आणि 1 चमचा हळद। हे मसाले आपल्याला थोडंसं अर्धा मिनिटभर फक्त शिजवून घ्यायचे आहेत, नाहीतर ते करपतील लगेच। आणि तेलात परतवल्यामुळे त्याचा रंग पण बघा किती सुरेख आलाय तो। आता मसाले थोडेसे आपले शिजायला सुरुवात झालेली आहे। त्यात मी आता हे आपलं वाटण घालून घेते। आपल्याला वाटण पण हे मीडियम टू लो फ्लेम वरती चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जेवढं वाटण व्यवस्थित भाजलं जाईल स्लो फ्लेमवर तेवढी त्याची टेस्ट चांगली उतरते मसाल्यांची। आपल्याला घाईघाईत करायचं नाही। आपल्याला जर तुम्हाला ऑथेंटिक टेस्ट हवी असेल अगदी हॉटेलसारखी तर तुम्हाला ह्या पद्धतीनेच करणं गरजेचं आहे। आता आपल्या मसाल्याला साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपले मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत। आता मी यात थोडंसं गरम पाणी घालते, अगदी वाटीभर। पाणी घातल्यावर तुम्हाला लक्षात येईल किती व्यवस्थित तेल सुटलंय ते। आता मी अजून एक 5-7 मिनिटं व्यवस्थित परत शिजवून घेते। आता आपले मसाले पूर्णपणे शिजलेले आहेत। आपण मटकी जी उकळून घेतलेली शिजवून घेतलेली त्या एक्स्ट्रा पाण्यासकट आपल्याला आता ह्यात ॲड करायचं आहे। ते मी आता ॲड करून घेते। ह्यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालताना एक लक्षात ठेवायचं, आपण मगाशी मटकी उकडताना पण त्यात मीठ घातलं होतं, तर त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे, नाहीतर खारट होऊन जाईल। आणि आता आपल्याला चांगली उकळी आणायची आहे। तुम्ही बघू शकतात किती मस्त कट वरती आलेला आहे, ज्याला आपण तर्री पण बोलतो। आपल्या कोल्हापुरी मिसळला तर चांगली उकळी आलेली आहे। यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते, 1 वाटीभर आपल्याला घालायची आहे। थोडंसं ढवळून घेऊया आणि आता मी झाकण ठेवून मी लो फ्लेम वरती 5 मिनिटं उकळी आणून घेते। आता 5-7 मिनिटं आलेली आहे, मी गॅस बंद करून घेते। मस्त खमंग वास येतोय मिसळचा। मी बघू शकता तर्री पण किती छान आलेली आहे। आता आपण हे सर्व करूया। मिसळ
असेंबल करताना मी ते बाउलमध्ये मिक्स फरसाण घेतलेलं आहे, त्यावरती आपली ही मिसळ घालायची आहे। सुरुवातीला मटकीचा भाग घालून घेते, आणि तुम्हाला जशी तर्री हवी त्याप्रमाणे वरती तर्री घालायची आहे। હવે बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालूया। ह्याबरोबर तर्रीची एक वाटी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू, आणि त्याबरोबर 2 पाव। आपली ऑथेंटिक कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी रेडी आहे। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।